सकाळी सकाळी काय कटकट लावले. आता या वाक्यामधला जो कटकट शब्द आहे ना, तो कोणत्या टाईपचा शब्द आहे माहिती आहे का? तो आहे अभ्यस्त शब्द. अभ्यस्त शब्द म्हणजे काय हे आज आपण जाणणार आहोत. अभ्यस्त शब्द म्हणजे ज्या शब्दामध्ये आहे ना, दुप्पट होतो एक शब्द. म्हणजे एक शब्द 2 वेळा येतोय. आता कटकटमध्ये बघा, कट हा शब्द 2 वेळा आलेला आहे, बरोबर? मग त्याला बोलतात अभ्यस्त शब्द. आता अभ्यस्त शब्दामध्ये पण 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे पूर्णाभ्यस्त. पूर्णाभ्यस्त म्हणजे आता याचं उदाहरण देतो, लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया. याच्यामध्ये जो लख शब्द आहे ना, त्याला बोलतात पूर्णाभ्यस्त शब्द. आता पूर्णाभ्यस्त शब्द म्हणजे काय? पूर्ण अर्थाचा शब्द 2 वेळा येतो. म्हणजे बघा, लख हा जो शब्द आहे ना, तो 2 वेळा आलेला आहे आणि हा शब्द स्वतः सुद्धा अर्थपूर्ण आहे. पण आपण त्याला 2 वेळा वापरला. म्हणजे त्याला बोलतात पूर्णाभ्यस्त शब्द. पूर्ण अर्थाचा शब्द 2 वेळा आलेला आहे. नंतर अंशाभ्यस्त. आता अंशाभ्यस्त तुम्हाला अंशाभ्यस्त वरून समजलं असेल की हाफ अर्थ बनवणार येतो. याच्यामध्ये बघा सोयरा धायरा. आता सोयरा धायरामध्ये बघा एखादे अक्षर बदलून म्हणजे आता सोयरा धायरामध्ये ना बघा सोयरा धायरा. आता मध्ये यरा यरा कॉमन आहे पण सोचा काय ध झाला ना. आधीच्या पूर्णाभ्यस्तमध्ये काय झालं होतं? डायरेक्ट रिपीट झालं होतं. 100% मॅच आहे. लख लख एकच शब्द रिपीट झाला. आता सोयरामध्ये काय झालं? सोचा धा चेंज झाला म्हणजे सोयरा धायरा म्हणजे थोडासा बदल झाला. ठीक आहे, याला बोलतात अंशाभ्यस्त. अंश म्हणजे काय? थोडासा चेंज. नंतर आहे अनुकरण वाचक. आता अनुकरण वाचक मध्ये काय होतं बघा, शब्द तर रिपीट होतो पण जर शब्द रिपीट झाला तरच त्याला अर्थ असतो. म्हणजे बघा आता रिमझिम आहे. आता रिमझिम मध्ये ना रिमला काय अर्थ आहे का आणि झिमला काय अर्थ आहे का? नाही. पण रिमझिम जेव्हा एकत्र येतात तेव्हा अर्थपूर्ण शब्द बनतो रिमझिम. म्हणजे याला बोलतात अनुकरणवाचक. शब्द रिपीट तरच अर्थ पूर्ण. हे झाले 3 प्रकारचे अभ्यस्त शब्द. उद्या पुन्हा भेटूया मराठीच्या दुसऱ्या व्याकरण टॉपिक सोबत.